नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मार्केटमधून आणलेली चुका पालकाची मिक्स भाजी करणार आहोत। तर मार्केटमधून मी ह्या 2 पेंड्या आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये चुका आणि पालक मिक्स आहे आणि एक शेपूची पेंडी आणलेली आहे। तर ह्या तिन्ही पेंड्या आपण काय करणार आहोत, मिक्स करून मिक्स भाजी करणार आहोत। तर आधी आपण ह्या पेंड्या काय करूयात, स्वच्छ करून धुवून घेऊयात आणि नंतर बघ याच्यामध्ये सर्व सामान टाकूयात। तर बघा भाज्या नीट करते मी। सर्व भाज्या नीट करून घेतलेल्या आहेत। आपण याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि कट करून घेऊयात। आता कुकरमध्ये आपण कट केलेली भाजी आणि बाकीचं सामान ट्रान्सफर करणार आहोत। तर बघा, आधी सुरुवातीला याच्यामध्ये एक अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ टाका। डाळीला धुवलेलं नाही आहे मी, धुवून घेऊयात आपण। आता ह्या तुरीच्या डाळीमध्ये आपल्याला कट केलेली भाजी, ज्याच्यामध्ये आपण पालक, चुका आणि शेपूची भाजी टाकलेली आहे थोडीशी। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता, पण फक्त याच्यासाठी एक महत्त्वाचं आहे की चुका आणि पालक दोन्ही असणं आवश्यक आहे। बाकीच्या दुसऱ्या कोणत्याही भाज्या टाकल्या तरी चालतील। त्याच्यात बघा, ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आवश्यकतेनुसार मी मध्ये टाकते। तुम्हाला तिखट किती लागते त्याच्यानुसार मिरच्यामध्ये टाकून घ्या। आणि याच्या मध्यभागामध्ये बघा, कच्चे शेंगदाणे जे आहेत ते टाकून घ्या। मध्यभागात टाका, सांगते मी त्याचं कारण तुम्हाला नंतर शिजल्यानंतर। आवश्यकतेनुसार कुकरमध्ये पाणी ओतून घ्या, अर्धा तांब्यापेक्षा जरा थोडंसं जास्त। कुकरमध्ये हात घालून बघा, आपली भाजी फक्त मध्ये त्या पाण्यात बुडतीये का याच्या अंदाजानुसार पाणी ओतून घ्या। त्याच्या वर पाणी असू नये, असं थोडंसं खाली दिसते, भाजीच्या वर पाणी नाही आहे। तर अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायला आणि कुकरचं टोपण लावून कुकरला 3 शिट्ट्या करून घ्या। आपली भाजी शिजलेली आहे, कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 3। तर याच्यामध्ये आधी आपण शेंगदाणे काढून घेऊयात। शेंगदाणे आपले सेपरेट झालेले आहे याच्यातले, हे शेंगदाणे बाहेर ठेवूयात, जरा थोडं साईडला ठेवूयात। ज्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या काय करूयात, त्या सेपरेट करून अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता बघा, आपल्याला ह्या रगडलेल्या भाजीमध्ये काय काय टाकायचं आहे, तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। त्याच्यानंतर 1 चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे याच्यात आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपण। आणि ह्या भाजीला परत एकदा रगडून घेऊयात व्यवस्थित। अशा पद्धतीने आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित रगडून घेतलेली आहे। तर याच्यानंतर आपण काय करूयात, फोडणीची तयारी करूयात। गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे, आपण पाणी सेपरेट करूयात गरम केलेलं। आता बघा, हा लसूण जो आहे तो ठेचून घ्या बारीक करून। आपल्याला ह्या कुकरमध्ये सेपरेट केलेले जे शेंगदाणे आहेत ते काय करायचे आहे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि जी मिरची काढलेली आहे मग अशी सेपरेट करून ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काय केलं आहे, मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आणि याच्यात ओतून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण। आता फोडणी देताना बघा, फक्त फोडणी देऊन घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला। पातेलं गरम झालं आहे, पातेल्यामध्ये 2 माप तेल ओतून घ्या। तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्या आणि नंतर ठेचलेला लसूण टाकून घ्या आणि याच्यामध्ये आपण केलेला रगडा टाकून घ्या। तर आपली ही भाजी तयार झालेली आहे, फक्त याला एक उकळी येऊ द्या आणि गॅस बंद करा। भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।